नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 23 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 7:51 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया क्रिप्टोकरन्सी मार्केटची काय हालत आहे. आता 11,367 टोटल क्रिप्टोकरन्सीज अवेलेबल आहेत जगात. 397 एक्सचेंजेस आहेत जिथे जाऊन तुम्ही ट्रेडिंग करू शकता. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे सगळ्या क्रिप्टोकरन्सीजची टोटल व्हॅल्युएशन जर चेक केलं तर $2.167 ट्रिलियन ते आता पोहोचलेलं आहे. 112.282 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचं. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 43.6%. इथिरियमचा डॉमिनन्स आहे 18.2%. टोटल मार्केट कॅप $2.17 ट्रिलियन. 3.80% अख्खं मार्केट कालपेक्षा आज आणखीन वर आलेलं आहे. टॉप 10 क्रिप्टोकरन्सी चेक करूया. बिटकॉइन पहिल्या नंबरला $50,289. एक महत्वाची मानसिक पातळी आता बिटकॉइनने पुन्हा एकदा गाठलेली आहे. $50,000 एक चांगला आकडा मानला जात होता की तो जर क्रॉस झाला तर त्यानंतर मार्केट आणखीन वर जाऊ शकतं. आता बघू पुढे काय होतं ते. सो बिटकॉइन $50,289 2.83% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 8.5% वाढला आहे 7 दिवसांमध्ये. आणि मार्केट कॅप आता आणखीन थोडंसं वाढलं तर $1 ट्रिलियन म्हणजे $1 ट्रिलियन बिटकॉइनचं मार्केट कॅप पोहोचेल. इथिरियम सेकंड रँकला $3,366 3366. 3.98% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 4.34% वाढला आहे 7 दिवसांमध्ये. कार्डेनो आता तिसऱ्या नंबरलाच आहे. $2.91 12.36% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 36.99% वाढलाय 7 दिवसांमध्ये. BNB म्हणजे बायनान्स कॉइन चौथ्या नंबरवरती $501.93 11.25% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 18% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टेदर स्टेबल कॉइन 5व्या नंबरला $1. रिपल XRP 6व्या नंबरला $1.28 किंमत आहे. 4.78% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 3.19% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 7व्या नंबरवरती डोज कॉइन 32 सेंटला आहे. $0.3223 2.20% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 2.19% कमी झालाय 24 तासांमध्ये. 8व्या नंबरवरती पोल्काडॉट आहे. $28.12 2.26% वाढलाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 14.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 9व्या नंबरवरती आणखीन एक स्टेबल कॉइन सर्कल कंपनीचा USDC $0.9998 म्हणजे $1 आपण म्हणू शकतो. सोलाना 10व्या नंबरवरती $72.82 आता आहे. 3.70% कमी झाला 24 तासांमध्ये आणि 7.66% वाढलाय 7 दिवसांमध्ये. तर आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण आता वळू शकतो क्रिप्टोकरन्सी जगतातल्या घडामोडी बघायला जाऊ शकतो. पहिलीच बातमी आहे $50,000 BTC प्राइस वर्सेस द फेड. 5 थिंग्स टू वॉच इन बिटकॉइन दिस वीक. तर फेड म्हणजे काय? फेडरल रिझर्व्ह. फेडरल रिझर्व्ह ही अमेरिकेची सेंट्रल बँक आहे आणि जवळजवळ जगातले सगळे जे काही फायनान्शियल मुवमेंट्स असतात ते फेडरल रिझर्व्हच्या डिसिजन्सनुसार बऱ्याच वेळा वळत असतात. सगळे जे काही स्टॉक मार्केट्स आहेत, बाकी कमोडिटी मार्केट्स आणि भरपूर गोष्टी जेवढ्या आहेत, डेरिव्हेटिव्ह मार्केट, हे सगळे हलत असतात जर फेडरल रिझर्व्हने इव्हन 0.5% मागे पुढे काही चेंजेस केले तर. कारण काय आहे की US डॉलरला बॅकबोन मानलं जातं जगाच्या फायनान्शियल सिस्टीमचा आणि US डॉलर ही वर्ल्ड रिझर्व्ह करन्सी मानली जाते. त्यामुळे तिथे काही बदल झाले की ते सगळ्या जगभरात पडसाद उमटतात. तर सध्या कसं आहे की क्रिप्टो करन्सीज विकत घ्यायला तुम्ही जर फियाट करन्सी वापरताय तर फियाट करन्सीजचा बादशाह सध्या आहे डॉलर. त्यामुळे फेडरल रिझर्व्हची आता मीटिंग होणार आहे महत्वाची एक. त्या मीटिंगनुसार काहीतरी चेंजेस बघायला मिळतील म्हणून यांनी ही अशी बातमी तयार केली आहे की $50,000 बिटकॉइन आता आजच पोहोचलाय. त्याच्या वर्सेस फेडरल रिझर्व्हचे जे काही डिसिजन होतील ते. तर काय 5 गोष्टी या आठवड्यात तुम्ही बघितल्या पाहिजे हे त्यांनी ते खाली मांडलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे. तुम्ही नक्कीच डीपमध्ये जाऊन चेक करू शकता. पण आय थिंक आपण फार काही अभ्यास केला पाहिजे असं काही नाहीये. $50,000 बिटकॉइन आलाय, काय चुकू शकतं? आता काय चुकू शकतं हे बघण्यामध्ये एकच गोष्ट आहे की मागच्या 1.5 महिन्यात 2 महिन्यात जर कमी किमतीला काही लोकांनी विकत घेतले असतील तर ते आता नक्की विकायला येतील आणि त्यामुळे एक डाऊनवर्ड प्रेशर बिटकॉइनच्या प्राइसवरती येऊ शकतं हे त्यांचं म्हणणं आहे. तसंच जी ग्रीड इंडेक्स आपण म्हणतो तो पण वाढलेला आहे. नंतर टेपरिंग. आता इथे टेपरिंग म्हणजे काय की फेडरल रिझर्व्हने जर अनाऊन्स केलं की आम्ही जेवढे पैसे छापतोय किंवा जेवढे डॉलर छापतोय पर डे, पर वीक, पर मंथ, त्याच्यात जर आम्ही 5% 10% कमी करणार असू तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट काय होईल की इन्फ्लेशन कमी होईल. रादर
थोडंसं डिफ्लेशन येईल डॉलरमध्ये आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जगातल्या सगळ्या प्राइजेसवर पडेल आणि तो बिटकॉइनच्या प्राइसवरती सुद्धा पडू शकतो. त्यामुळे ती एक गोष्ट आहे जी आपण चेक केली पाहिजे. हॅज चायना हॅज टर्न्ड अ बिटकॉइन प्राइस टॉप. तर यांनी जे काही मायनिंग वरती बॅन आणला, सगळे प्रॉब्लेम्स झाले वगैरे, पण तरी सुद्धा बिटकॉइन हॅड झिरो डाऊन टाइम हे यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात बिटकॉइन इज ऑलमोस्ट अनस्टॉपेबल नाव. गेल्या 13-14 वर्षांमध्ये सगळ्या जगातल्या सगळ्यांनी ट्राय करून बघितलंय, हॅक करा, हे करा, ते करा, काहीही करू शकत नाही. दिस थिंग इज प्युअरली पिअर टू पिअर डिसेंट्रलाइज. देर इज नो सेंटर जिथे कोणीही जाऊन अटॅक करू शकतं. त्यामुळे चायनीज बॅन मध्ये सुद्धा कधीही काहीही प्रॉब्लेम आलेले नाही. फक्त प्राइस थोडी खाली गेली, इट्स ओके. डिफिकल्टी कमी झाली होती. इथून 25 ट्रिलियन वरतून डिफिकल्टी इथपर्यंत खाली अगदी 13-14 आय थिंक ट्रिलियन पर्यंत गेली होती. ती आता 15.5 ट्रिलियनला पोहोचली पुन्हा एकदा. म्हणजे मायनिंग पण आता हळूहळू आणखीन अलाइव्ह होतंय, वाढतंय. सो या गोष्टी तुम्ही सगळ्या चेक करा. प्लस एक्सचेंज फ्लोज रिटर्न टू डॉमिनेट. म्हणजे एक्सचेंज मधून जे काही आउटफ्लोज होत आहेत, सेंट्रलाइज एक्सचेंजेस मधून जे बिटकॉइन बाहेर काढले जात आहेत ते पण बघितलं पाहिजे. आणि एक्स्ट्रीम ग्रीड ही गोष्ट पण बघितली पाहिजे. म्हणजे लोकांना थोडासा हावरटपणा वाटेल जर कोणी 25 लाखाला बिटकॉइन घेतला असेल आणि आता त्याने बघितलं की 38 लाखाला विकू शकतोय, 13 लाखाचा डिफरन्स आहे, तर तो नक्की काही ना काही प्रमाणात थोडासा तरी विकेल, जर त्याला फ्युचरवरती भरोसा नसेल किंवा जर त्याला अर्जंटली काही काम असेल तर. राईट. सो थोडक्यात काय आहे की या 5 गोष्टी तुम्ही लक्ष ठेवा आणि मगच काही ना काही डिसिजन घ्या. विजा इन्व्हेस्ट $150,000 इन NFT क्रिप्टोपंक ॲसेट. तर विजा जी एक क्रेडिट कार्ड कंपनी आहे, प्लस ते डेबिट कार्ड सुद्धा देतात, तर त्यांची ही एक चांगली बातमी आलेली आहे की त्यांनी क्रिप्टोपंक नावाची एक कॅटेगरी आहे NFTची, म्हणजे नॉन फंजिबल टोकन्सची. थोडक्यात आर्टी थोडंसं आर्ट कलेक्शन आपण म्हणू शकतो किंवा मग डिजिटल आर्ट कलेक्शन म्हणू शकतो. तर क्रिप्टोपंक हे सगळ्यात महागडे ऍसेट्स पैकी एक आता ऑलरेडी झालेले आहेत आणि $1.5 लाख खर्च करून विजाने एक क्रिप्टोपंक विकत घेतलाय माझ्या मते. आणखीन काही डिटेल वेगळ्या असू शकतात, थोडेफार त्यांनी 2-3 घेतले असतील, पण इकडे सांगताना मात्र एक सांगितलं असेल, माहिती नाही. पण त्यांनी NFTs मध्ये इंटरेस्ट घेऊन विकत घ्यायला सुरुवात केली NFTsला. ही मोठी महाकाय बातमी आहे आणि आणखीन काही ना काही ग्रोथ पुढे दिसू शकते यासारख्या बातम्यांमुळे. अपबीट नावाचं एक एक्सचेंज आहे कोरियामधलं. अपबीट रिपोर्टेडली फर्स्ट क्रिप्टो एक्सचेंज टू फाईल विथ कोरियन रेग्युलेटर्स. तर कोरियामध्ये सध्या त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे किंवा त्यांनी एक डेडलाईन दिलेली आहे, आय थिंक सप्टेंबरची आहे, की सप्टेंबरच्या आत सगळ्या एक्सचेंजेसनी आमच्याकडे येऊन पद्धतशीरपणे रजिस्टर करावं, नाही तर दुकान बंद करून निघून जावं. तर या रूल्सनुसार बायनॅन्सने तिथलं दुकान बंद केलेलं आहे. बायनॅन्स जगातलं सगळ्यात मोठं एक्सचेंज असून सुद्धा, कारण त्यांना काहीतरी कुणकुण लागली असेल की काहीतरी ऍक्शन होऊ शकते. सो त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांचं काम कोरियातलं बंद केलं, लँग्वेज सपोर्ट बंद केला, कोरियन फियाट करन्सी सपोर्ट बंद केला, सगळं बंद केलं. पण अपबीटने मात्र रेग्युलेटर्सकडे जाऊन फाईल केलेलं आहे, रिक्वेस्ट दिलेली आहे की आम्हाला इथे रजिस्टर करून घ्या, आम्हाला काम करायचं आहे. तसंच बिटथम, कॉइन1 आणि कॉर्बिट आणि अपबीट हे 4 कोरियन जायंट्स आहेत क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग मधले. त्यांना द बिग 4 म्हणतात. तर त्यातलं अपबीटने ऍप्लिकेशन दिलेलं आहे. बाकीचे कधी करतात ते बघूया. चायनीज प्रोव्हिन्स टू कट ऑफ बिटकॉइन मायनर्स फ्रॉम हायड्रो पॉवर स्टेशन्स. तर यांनी पण एक लिमिटेशन दिलं होतं, 24 ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचं दुकान बंद करा. थोडक्यात मायनिंग फार्म तुमचं बंद करा किंवा कुठे काही मायनिंग ऑपरेशन्स असतील ते बंद करा. तुम्हाला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर आम्ही जी देत होतो ती पूर्णपणे आम्ही बंद पाडणार आहोत, तुम्हाला वीज आमच्याकडून मिळणार नाही, हे सगळं सांगितलेलं होतं. तरी सुद्धा काही लोक जर गेले नसतील तर आज 23 ऑगस्ट आहे, ते उद्यापासून ऍक्शन घ्यायला सुरुवात करणार आहेत आणि लिटरली दे आर गोइंग टू फोर्सिबली डिसमॅन्टल द पॉवर सप्लाय टू बिटकॉइन मायनिंग एस्टॅब्लिशमेंट्स विदिन इट्स ज्युरिस्डिक्शन. तर ही एक चांगली बातमी म्हणावी लागेल एका अँगलने, कारण शेवटी जेवढी मायनिंग पॉवर तिकडची बंद होईल आणि ती दुसऱ्या देशांमध्ये जाईल तेवढं क्रिप्टोकरन्सी मायनिंग डिसेंट्रलाइज्ड होईल आणि त्याचा लॉंग टर्म मध्ये फायदा होईल. आता शॉर्ट टर्म मध्ये टेन्शन्स वाटू शकतात. पुढे बोलूया. इराण टू लिफ्ट बिटकॉइन मायनिंग बॅन इन सप्टेंबर. तो किती ऑपोजिट न्यूज आहे. चायनामध्ये एक राज्य म्हणतंय की आम्ही तुम्हाला देणारा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरचा सप्लाय आम्ही बंद पाडणार, आणि लगेच दुसरी बातमी आहे इराणमध्ये ऍक्च्युली मायनिंग वरती बॅन होतं काही दिवस, पण त्यांनी माझ्या मते विजेचा सप्लाय किंवा मग वीज कुठून तरी विकत घेतली आहे किंवा एखादा पॉवर प्लांट बनवलाय आणि ते आता सप्टेंबर पासून मायनिंग परत सुरू करायला अलाव करतायत. ही बातमी आपण काल पण कव्हर केली होती, तरी पण मला सांगावीशी वाटली या ठिकाणी या बातमीनंतर. पुढच्या बातमीकडे वळूया. कार्डेनो अलोन्झो हार्टफोर्क.
व्हॉट यू नीड टू नो. तर कार्डेनो जी एक क्रिप्टो करन्सी आहे, एक नेक्स्ट जनरेशन क्रिप्टो मानलं जातं तिला. तर त्यांची आता स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लॉन्च होणार आहेत लवकरच आणि त्याच्यामुळेच त्यांची प्राइस प्रचंड वाढली आणि त्यांनी बायनान्स कॉइनला BNB ला ओव्हरटेक करून ते थर्ड रँकला पोहोचलेले आहेत. आता टोटल मार्केट कॅपमध्ये तुम्ही चेक करू शकता, आपण 2-3 दिवसांपूर्वी ते पण कव्हर केलं होतं. सो ADA म्हणजे कार्डेनो आता तिसऱ्या नंबरला बायनान्स कॉइनला ओव्हरटेक करून तो आलेला आहे. आणि न्यूज बेसिकली अशी आहे की यांचा कार्डेनोचा काय प्लॅन आहे, कसं बदल होणार आहे. तर त्यांनी युग म्हणजे एराज त्यांनी ठरवलेले आहेत. बायरॉन, शेली, गोगुइन, बॅशो आणि वोल्टेअर या प्रत्येक एरामध्ये काहीतरी एक नवीन फंक्शनॅलिटी सिस्टीम मध्ये ऍड होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण आता शेलीच्या लास्ट स्टेजमध्ये आहोत आणि त्यासाठी हा अलोन्झो नावाचा हार्ड फोर्क करून स्मार्ट कॉन्ट्रॅक्टची फंक्शनॅलिटी कार्डेनो नेटवर्कमध्ये ऍड करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही डिटेलमध्ये हे सुद्धा चेक करू शकता की कुठल्या स्टेजमध्ये कसं काय ऍड होईल ते. आत्ता आपण याच्या शेवटी आहोत, आणखीन 3 स्टेजेस बाकी आहेत पुढे डेव्हलपमेंटच्या. बघू पुढे काय होतं. Bitcoin approaches resistance near $50,000 to $55,000. BTC has entered a resistance zone between $50,000 to $55,000. तर बिटकॉइन आता $50,000च्या आसपास आहे आणि हा इथून सुरुवात होते आहे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सची. जर इथून आपण पार करून गेलो तर आणखीन जबरदस्त ग्रोथ होऊ शकते, पण इथे काही काळ जाईल किंवा इथून थोडासा खाली येऊन मग वर जाऊ शकतो. बघूया पुढे जाऊन आपण काय घडतंय ते. पुढच्या बातमीकडे वळूया. Bitcoin on longest weekly winning run in 9 months ahead of Jackson Hole Symposium. तर हे जॅक्सन होल सिम्पोजियम जे आहे ते फेडरल रिझर्व्ह म्हणजे अमेरिकेतल्या सेंट्रल बँकेकडून स्पॉन्सर्ड इव्हेंट असतो, दरवर्षी होतो. याच्यामध्ये बरेचसे सेंट्रल बँकर्स आणि बरेचसे सेंट्रलाइज प्लेयर्स जे आहेत बँकिंग मधले, फायनान्स मिनिस्टर्स वगैरे या टाईपचे सगळे लोक भेटतात आणि तिथे अनाउन्समेंट्स होतात, डिस्कशन्स होतात. तर याच्यामध्ये अनाउन्समेंट होऊ शकते की आपण जो करन्सी सप्लाय आहे तो थोडा कमी करूया वगैरे असं काहीतरी इथे आता होऊ शकतं. आणि त्यानंतर ओव्हरऑल डॉलर स्ट्रेंथ वाढू शकते किंवा मग काय होतं ते आता पुढे बघूया. आधी प्रेडिक्ट करणं कठीण आहे. पुढची न्यूज घेऊया. USDC टू बी बॅक्ड बाय 100% कॅश, US ट्रेजरीज म्हणजे कॅश किंवा US ट्रेजरीज फ्रॉम सप्टेंबर. तर ही बातमी आपण डिटेलमध्ये कव्हर केली होती. सर्कल कंपनीचं म्हणणं असं होतं की त्यांना एक 100% रिझर्व्ह असलेली एक बँक बनायचं आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे रेग्युलेशनच्या थ्रू जाऊन काम करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे जर झालं तर आणखीन स्ट्रॉंगली सर्कलचा USDC येईल वरती. आणि ऑलरेडी तो टेदर जे आहे USDT तर त्याला बऱ्यापैकी टफ देतोय. अजून हा लहान आहे, USDC यंग आहे, पण तो ग्रो होतोय बऱ्यापैकी. पुढे बघू काय होतं. तर पॉली नेटवर्क हॅकर रिलीजेस प्रायव्हेट की फॉर रिमेनिंग लूटेड $141 million. तर पॉली नेटवर्क जे होतं डीफाय तर त्याचं हॅक झालं होतं मध्यंतरी. जवळजवळ $600 million अमाऊंट त्याने चोरी केली होती आणि तो स्टेप बाय स्टेप फंड्स परत करत होता हॅकर जो कोणी असेल तो. तर त्यातले शेवटचे $141 million जे बाकी होते ते त्यांनी प्रायव्हेट की पब्लिश केली आहे आणि पॉली नेटवर्कच्या ऑफिशियल्सने किंवा टीमने ती प्रायव्हेट की वापरून फंड्स स्वतःकडे घेतलेले आहेत आणि त्याचं प्रूफ सुद्धा सबमिट केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात हे नेटवर्क हॅक जे केलं होतं या माणसाने हे पैशांसाठी नव्हतं केलं, तर हे प्रूव्ह करण्यासाठी केलं होतं की हॅक होऊ शकतं. तुम्ही सांभाळून राहा, प्रॉपरली डेव्हलपमेंट करा, टेस्टिंग करा आणि मगच तो कोड रन करा. पुढे बोलूया. मोस्ट एक्झिक्युटिव्ह सी डिजिटल ॲसेट्स ॲज स्ट्रॉंग फियाट अल्टरनेटिव्ह इन नेक्स्ट 5 to 10 years. हे कोण म्हणतंय? डेलॉइट. तर डेलॉइट ही एक कंपनी आहे जी सर्वेज करते किंवा रादर सर्वेजपेक्षा जास्त त्यांचा बिझनेस कन्सल्टिंग मध्ये आहे. आणि त्यामुळे मग त्यांनी जो सर्वे केला त्यानुसार त्यांनी एक्झिक्युटिव्ह म्हणजे C लेवल एक्झिक्युटिव्ह किंवा जे सिनियर लेवलचे लोक असतात त्यांचा सर्वे केला आणि त्यात कळलं की मॅक्सिमम लोकांना आता असं वाटायला लागलंय जे कंपन्यांना हेड करणारे लोक आहेत, CEO, CFO, COO वगैरे, तर त्यांना असं वाटतंय की क्रिप्टो करन्सीज किंवा डिजिटल ॲसेट्स हे फियाट करन्सीला आरामात ओव्हरटेक करतील 5 ते 10 वर्षांमध्ये. आणि याला काही बरेचसे कारणं पण आहेत. ते कारण त्यांनी पुढे मेन्शन केले. आय थिंक आपल्याकडे इतका वेळ नाहीये की आपण त्या डिटेल्समध्ये जाऊया, पण तुम्ही नक्की वाचा. क्रिप्टो ट्रेडिंग इज नॉट प्रोटेक्टेड बाय लॉ, शँगडॉंग प्रोव्हिन्स हाय कोर्ट सेज. तर शँगडॉंग नावाची जी जागा आहे, रादर राज्य आहे तिथे चायनामध्ये, तर तिथल्या कोर्टामध्ये, तिथल्या हायकोर्टामध्ये केस चालू होती आणि त्यांनी लिटरली सांगितलेलं आहे की क्रिप्टो करन्सीजला आम्ही ऍसेट क्लास मानत नाही, त्यामुळे लॉफुल ऍसेट मानत नाही, त्यामुळे त्याला काही प्रोटेक्शन नाहीये बाय लॉ.
पण ही रुलिंग जी आहे ती बाकीच्या हायकोर्ट किंवा बाकीच्या एरियामध्ये ज्या काही केस झाल्या त्यांच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. कारण तिकडच्या बाकीच्या कोर्टांनी म्हटलं होतं की आम्ही त्याला एक ऍसेट क्लास मानतो, फक्त इकडे ट्रेडिंग अलाउड नाही म्हणून काय झालं, पण ती शेवटी तुमची प्रॉपर्टी आहे, त्याला आम्ही प्रोटेक्ट करू. सो ही नवीन एक काहीतरी गोष्ट बाहेर येते आणि हेच होणार जेव्हा तुमच्याकडे लिगल क्लॅरिटी नसेल, रेग्युलेटरी क्लॅरिटी नसेल, टॅक्सेशनची क्लॅरिटी नसेल. त्यामुळे मी तर म्हणजे अशाच ठिकाणी जाऊन माणसांनी काम करावं की जिथे क्लिअर तुम्हाला रूल्स रेग्युलेशन्स असतील कामांसाठी. असो, बायनान्स हायर्स फॉर्मर अबुधाबी ग्लोबल मार्केट हेड ॲज सिंगापूर सीईओ. तर सिंगापूरमध्ये आता सध्या काय चालू आहे, बऱ्याचशा जायंट कंपन्यांनी क्रिप्टो करन्सी एक्सचेंज किंवा क्रिप्टो करन्सी प्लस फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हायडर या टाईपचं एक लायसन्स त्यांनी सुरू केलंय. ते फक्त एका एक्सचेंजला आतापर्यंत मिळालंय आणि 200 ते 300 मोठमोठ्या कंपन्यांनी त्या लायसन्ससाठी अप्लाय करून ठेवलेलं आहे. तर बायनान्सला पण त्या पद्धतीने पुढे जायची इच्छा आहे रेग्युलेटेड एक्सचेंज म्हणून त्यांनी अबुधाबी मधला फायनान्शियल रेग्युलेटर जे आहे त्यांचे एक हेड होते एकेकाळचे ग्लोबल मार्केट्सचे, तर त्यांनाच त्यांनी सिंगापूरचा सीईओ म्हणून किंवा सिंगापूरचा हेड म्हणून सिंगापूरचा सीईओ म्हणून त्यांनी अपॉइंट केलंय. सो आता बायनान्सचा टोटल जो काही फोकस आहे तो रेग्युलेशनकडे आहे. ही चांगली गोष्ट आहे, आणखीन चांगली ग्रोथ होऊ दे. बिटकॉइन कॅप्चर्स $50,000 पोझिशन, तर माहिती आपल्याला आता. पण महत्वाची गोष्ट आहे की मार्केट पण $1 ट्रिलियन पोहोचतंय. कशाचं? एकट्या बिटकॉइनचं. ओके, तर ओव्हरऑल मार्केट कॅप जर आपण आता चेक केलं पुन्हा एकदा तर $2.144 ट्रिलियन आहे आणि त्यातलं बिटकॉइनचा जो काही पार्ट आहे तो $937.4 बिलियन आहे. म्हणजे आणखीन थोडेसे अराउंड एक 63 किंवा 62.6 बिलियन डॉलर्सचा व्हॉल्यूम रादर व्हॅल्यू वाढली बिटकॉइन मध्ये, तर $1 ट्रिलियन व्हॅल्युएशन होईल, जे भल्या भल्या कंपन्यांना जमत नाही ते बिटकॉइनने करून दाखवले असं म्हणावं लागेल. त्यानंतर बातमीकडे वळूया. ऑलराईट, हा पुढची बातमी ही आहे, मेक्सिको इश्यूज रिमाइंडर फॉर क्रिप्टो एक्सचेंजेस टू रिपोर्ट ट्रान्झॅक्शन्स. आता हे टिपिकल सेंट्रलाइज्ड बिहेवियरचं एक उदाहरण आहे की त्यांच्या रेग्युलेटरने सगळ्या एक्सचेंजेसला मेसेजेस केलेत, रादर आय थिंक नोटीस पाठवल्यात की तुम्हाला सगळे रिपोर्ट तयार करायचे, किती ट्रान्झॅक्शन झाले, कोणाकडून कुठल्या वॉलेटमधून कुठे काय केलं आणि ते आम्हाला सबमिट करायचे. ही काय फार चांगली गोष्ट नाहीये, पण जर सेंट्रलाइज्ड एक्सचेंजेस असतील तर त्यांना हे सगळं ऐकावंच लागणार आहे. डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंज असेल तर गोष्ट वेगळी आहे. पुढच्या बातमीकडे होऊया. पेपॅल लॉन्चेस क्रिप्टो करन्सी सर्व्हिसेस इन द UK. तर तुम्ही गमतीशीर गोष्ट आहे ही, बायनान्स ही एक प्युअर क्रिप्टो करन्सी कंपनी आहे आणि त्यांना धडाधड नोटिसा पाठवल्या गेल्या UK मध्ये. कमीत कमी 4 अशा बँका आहेत UK मधल्या, इंग्लंड मधल्या, की ज्यांनी बायनान्सला जाणारे फंड्स जे आहेत सगळे ते पूर्णपणे थांबवलेले आहेत. पण पेपॅल हा एक बँकिंग जायंट म्हणू शकतो किंवा पेमेंट सर्व्हिसेस मधला जुना प्लेअर म्हणू शकतो. त्यांना मात्र क्रिप्टो करन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला यांनी अलाउ केलेलं आहे आणि पेपॅलने क्रिप्टो करन्सी सर्व्हिसेस UK मधल्या कस्टमर्सला द्यायला आता सुरुवात केलेली आहे. सो ही पण एक ऍक्च्युअली चांगली बातमी आहे. पेपॅल सारखा जायंट जर क्रिप्टोमध्ये उतरत असेल UK मध्ये तर इट इज गोइंग टू बिल्ड इवन मोर व्हॉल्युम्स फॉर क्रिप्टो ट्रेडिंग. बघू आता पुढे काय होतं ते. ही एक फनी न्यूज आहे. स्वीडिश गव्हर्नमेंट टू रिटर्न 33 बिटकॉइन टू ड्रग डीलर इन लँडमार्क केस. आता इकडे लँडमार्क केस का म्हटलंय, कारण गव्हर्नमेंटला बिटकॉइन परत करावे लागतायत एका ड्रग डीलरला. ही काही चांगली गोष्ट नाहीये, बरोबर, पण लॉ नुसार आणि गोष्टींनुसार ते तसंच घडलेलं आहे. कारण ही जी केस होती अराउंड 1-2 वर्षांपूर्वी एका माणसाला अटक झाली होती ड्रग्सच्या केसमध्ये आणि त्याच्याकडून 36 बिटकॉइन जप्त केले होते ऑथॉरिटीजने. आणि जे काही त्यांनी मेन्शन केलं होतं लिगली, तर ते होतं मेन्शन्ड इन टर्म्स ऑफ तिथली जी काही करन्सी आहे त्यानुसार. समजा म्हणजे जर डॉलरमध्ये इश्यू केलं असेल किंवा फियाट करन्सीमध्ये सगळं मेन्शन केलं असेल. आणि काय झालं, 2 वर्षांमध्ये इतकी क्रिप्टो करन्सी आणि बिटकॉइनची प्राइस वाढली आहे की ते जे काही अमाऊंट होती प्रॉब्लेमॅटिक अमाऊंट, तर ती अमाऊंट फक्त 3 बिटकॉइन विकून ती पूर्ण पार पडली आणि ती कंपन्सेशन झालं. उरलेले 33 बिटकॉइन म्हणजे ती एक्स्ट्रा अमाऊंट दिसायला लागली ना. त्यामुळे गव्हर्नमेंटला ते 33 बिटकॉइन त्या ड्रग डीलरला परत करावे लागले आणि त्यांनी स्वतःची चूक मान्य केली की आम्ही जे काही अमाऊंट होती ती अमाऊंट आम्ही त्यावेळी बिटकॉइन टर्म्स मध्ये लिहिली असती तर बरं झालं असतं, कारण सगळी अमाऊंट ती गव्हर्नमेंटच्या खात्यात गेली असते. असो, पण ही जबरदस्त न्यूज आहे या अँगलने की क्रिप्टोची प्राइस किती वाढते किंवा बिटकॉइनची प्राइस किती वाढते. आता याच्यामध्ये ड्रग डीलर असल्यामुळे तुम्ही अर्थ सगळा वाईट करू नका, पण बेसिकली
प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीला ग्रोथ असली पाहिजे असं म्हणतात. तर इथे दिसतं क्लिअरली की 33 बिटकॉइनची जी अमाऊंट, 36 बिटकॉइनची जी अमाऊंट होती तेवढी अमाऊंट फक्त 3 बिटकॉइन विकून त्यांना 2 वर्षांनंतर मिळाली. सो तुम्ही विचार करा कुठल्या अँगलने घ्यायचं आहे न्यूजला. OpenSea's record breaking monthly NFT volume captures more than $1.5 billion. $1.5 बिलियन म्हणजे ही एक लिटरली ड्रीम व्हॅल्यू आहे बऱ्याचशा कंपन्यांसाठी. आणि तेवढं ट्रेडिंग फक्त एका महिन्यामध्ये NFT प्लॅटफॉर्म OpenSea कमवलेला आहे, रादर फॅसिलिटेट केलेलं आहे 1.5 बिलियन डॉलर्सचं ट्रेडिंग. NFTs खरंच हवा आहे, म्हणजे जोरदार त्यांचं ट्रेडिंग चालतंय सध्या. पुढे काय होतं ते बघणार की गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये आता कॉपीराईट लॉ आहे आणि ते बाकीच्या काही गोष्टी लोक आणण्याचा प्रयत्न करतायत. पण त्याचबरोबर जे डेव्हलपर्स आहेत, जे क्रिएटिव्ह लोक आहेत, जे टेक्निकल लोक आहेत क्रिप्टो मधले, ते लोक काहीतरी आणखी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आणण्याचा प्रयत्न करतायत. सो इट इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग पुढचे एखादं वर्ष कसं जात आहे. आता हे गॅरी जेन्सलर काही शांत राहायचं नाव घेत नाहीयेत. एसीसीचे ते चेअरमन आहेत, त्यांचं आता नवीन स्टेटमेंट काय आलंय, क्रिप्टोकरन्सी वोंट रीच इट्स पोटेन्शियल इफ इट ट्राईज टू स्टे आउटसाइड अवर लॉज. तर इथे अवर लॉज म्हणणं हे ऍक्च्युली कितपत योग्य आहे माहिती नाही, कारण लॉ काही हे साहेब बनवत नाहीत. असो, मे बी त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकन लॉ, किंवा मग त्यांचं असं म्हणणं असेल की SECच्या अखत्यारीत किंवा मग SECला डिफाईन करणारे लॉ, असं असू शकतं, बघू. तर थोडक्यात त्यांचं म्हणणं काय की क्रिप्टोकरन्सीने जर रेग्युलेशनच्या थ्रू जर नाही गेले, थोडक्यात एक्सचेंजेस, डीफाय, हे ते सगळ्यांनी आमच्या अंडर यावं, सगळ्यांनी आमची जी काही फी आहे ती पार पाडावी, आमचं जे काही रेग्युलेटरी कंप्लायन्सेसची गोष्टी आहेत त्या तुम्ही पार पाडाव्या, मग तुमची ग्रोथ आम्ही होऊ देऊ. अदरवाईज आम्ही तुम्हाला ठेचायला वरती बसलेलो आहोत. सेंट्रलाइज इन्स्टिट्यूशन आहोत आम्ही. सुपर पॉवरफुल ऑथॉरिटीज पैकी एक आहे SEC. लोक असं बरेच लोक म्हणतात की 3 लेटरवाल्या ऑर्गनायझेशन पासून दूर राहायचं. त्यातली ही सगळ्यात फायनान्शियली विचार केला किंवा रेग्युलेटरी कंप्लायन्सच्या हिशोबाने विचार केला तर SEC जगात सगळ्यात स्ट्रॉंग मानली जाते. बघू पुढे काय होतं ते. आणि यांना तर बरेच त्यांचे सरकारमधले लोक, काँग्रेसमॅन, सिनेटर्स आणि इव्हन CFTC, जी SEC वर्सेस CFTC जे काही चालू आहे क्रिप्टोकरन्सीच्या रेग्युलेशनसाठी, ते पण म्हणजे भरपूर फनी गोष्टी सध्या घडतायत. बघायचं की गव्हर्नमेंट कोणाच्या हातात हा कंट्रोल देते क्रिप्टोकरन्सीचा, खूप इंटरेस्टिंग आहे. आता मध्यंतरी एका फेडरल रिझर्व्हचे मल्टिपल ब्रांचेस आहेत, तर त्यातल्या एका ब्रांचचे जे प्रेसिडेंट होते, आय थिंक मिनियापोलिसचे प्रेसिडेंट जे होते, तर त्यांनी एक अतिशय वाईट स्टेटमेंट दिलं होतं क्रिप्टोच्या बाबतीत की 95% फ्रॉड आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे. तर त्याला US काँग्रेसमन जे आहेत त्यांनी दणदणीत उत्तर दिलेलं आहे, मोस्ट क्राईम इज कंडक्टेड विथ कॅश यू प्रिंट, नॉट क्रिप्टो. म्हणजे फेडरल रिझर्व्ह जे डॉलर प्रिंट करतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्राईम होतात, क्रिप्टोमध्ये जास्त क्राईम होत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर म्हणजे आपण म्हणतो की शालजोडीतले दिलेले आहेत त्यांना, तर फनी आहे खूप. तर त्यांचं स्टेटमेंट जे आहे ओव्हरऑल ते हे आहे की क्रिप्टो बेस्ड क्राईम रिप्रेझेंटेड ओनली 0.34% ऑफ एंटायर ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम इन 2020. अनफॉर्च्युनेटली मोस्ट क्राईम इज स्टील कंडक्टेड विथ द कॅश यू प्रिंट. आता विथ द कॅश यू प्रिंट म्हणजे फिएट करन्सीमध्ये सगळे क्राईम होतात, बरोबर. कारण बिटकॉइन किंवा दुसरं काही कोणाला जर क्राईमचा आउटपुट म्हणून जर ते मिळालं तर त्याला ते घेऊन परत पुढे तरी जाऊन कन्वर्ट करायचं आहे, राईट. सो कॅशमध्येच जास्त क्राईम्स होतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या नोटवरती आपण पूर्णविराम घेऊ शकतो आज. फक्त मी एकदा जातो coinmarketcap.com ला रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 24 आजची तारीख आहे 23 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 8:15 वाजता बिटकॉइन होता $49,755. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा आजच्या एपिसोडमधून निरोप घेतो. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया. क्रिप्टोकरन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केटचा अपडेट पण घेऊया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड ऑर्डर. बाय गाईज.